नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज थंडीच्या दिवसात आता सध्या ही छोटी मेथी खायला खूपच चांगली। माझ्या घरात ते सगळ्यांना खूप आवडते, भाकरी चपाती सोबत। चला आज अगदी निवडण्यापासून ते रेसिपीपर्यंत सुरुवात करू। आधी आपण छानी निवडून घेऊ। इतर पालेभाज्या आपण आधी धुवून घेतो आणि मग चिरतो, ही पण करू शकतो आपण, पण त्यातल्या त्यात आधी ही चिरली तर सर्वात छान, कारण यातली बारीक वाळू ती काही स्वच्छ होत नाही। 10-12 वेळा आपल्याला नीट ती धुवावी लागते, नाहीतर मग ती वाळू आपल्या तोंडात येत राहते। चला आता आपली भाजी बऱ्यापैकी निवडून झालेली आहे। आता फक्त 2-2, 3-3 भाग करून चिरून घेऊ आणि मग धुवायला सुरुवात करू। मेथी थंडीत न खाल्लेली शरीराला खूपच छान। थंडीच्या दिवसात मेथीला खूपच चव पण आपल्याला लागते, कारण तिचा गुणधर्म आहे जो उष्णतेचा, तो आपल्या शरीराला जास्तच उपयोगी येतो। ही 15 जोडींची भाजी चिरून एवढी झालेली आहे। आता ही धुवायला घेऊ। ही पहा, छान स्वच्छ धुवून यातली वाळूही गेलेली आहे। आता आपण भाजीसाठी कांदा मिरची चिरून घेऊ। आता इथे आपलं कांदा मिरची कापून झालेलं आहे आणि लसूण हे ठेचून झालेलं आहे। आता गॅस ऑन करून कढई तापून घेऊ। कढई तापेपर्यंत मी तुम्हाला एक सुचवेन की मला नक्की सांगा तुम्हाला मेथीची भाजी आवडते की नाही। आता कढई तापली आहे, तेल ओतून घेऊया। तेल थोडंसं गरम होऊ दे। एक हलकं छान तेल गरम झालेलं असलं की ते बरं। लसूण आपण टाकून घेतले आहेत, बघा तेल छान गरम झालं आहे आणि लसूण यात छान तडकायला सुरुवात झाली आहे। हिंग वापरूया थोडंसं आपण। बरेच जण पालेभाजीमध्ये माहीत नाही का पण हिंग कमी वापरतात, मला आवडतं, मी वापरते। इथे आपण मिरच्या आता घालून परतून घेऊ छानपैकी आणि यामध्ये आता कांदा घालून कांदा छान परतून घेऊ आपण। घाई नको, कारण की पालेभाजीमध्ये कांदा जर छान शिजला नसेल तर त्या पालेभाजीला चव काही येत नाही आणि त्यातल्या त्यात पालेभाजीला सर्वात छान चव येते ती फक्त या 3 गोष्टींनीच, लसूण, कांदा आणि हिरवी मिरची। त्यामध्ये थोडंसं धणे जिरे पूड वापरते मी, हे मी माझ्या आवडीप्रमाणे वापरते। तुम्हाला आवडलं तुम्हीही नक्की वापरा, नसेल आवडत तरीही काय हरकत नाही, तरी त्या भाजीला छान चव येतेच। इथे कांदा छान आपण परतून घेतो आहे आणि आता यामध्ये मेथी घालून घेऊ। ही मेथी खूप छान पद्धतीने धुणं गरजेचं आहे, कारण जर ही धुतली गेली नाही व्यवस्थित तर मग त्याची वाळू जी असते ती त्या भाजीमध्ये राहते आणि भाजीला काही व्यवस्थित चव येत नाही। त्यामुळे ही भाजी छान धुवून व्यवस्थित आता आपण ही शिजवून घेऊ 10-15 मिनिटासाठी। हे पहा, आता यामध्ये मीठ घालून घेऊ चवीप्रमाणे। व्यवस्थित असं आपली भाजी शिजत आलेली आहे। आता पुन्हा एक हलकीशी वाफ काढून घेतली की आपली भाजी ऑलमोस्ट तयार।
यामध्ये आता माझ्याकडे खोबरं किसलेलं नाही आहे म्हणून मी खोबरं नाही वापरत आहे, नाहीतर या भाजीमध्ये खोबरं किसून घातलं की या भाजीला एक सुंदर चव येते जी अप्रतिम लागते. म्हणून या तुम्ही भाजीत नक्की खोबरं वापरा. अशा पद्धतीने ही आपली भाजी तयार झाली आहे. माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.